नमस्कार मित्रांनो, मी महेंद्र. सह्याद्री विथ महेंद्रमध्ये आपलं स्वागत आहे. महाराष्ट्रामध्ये महायुतीमध्ये सगळं अलबेल आहे असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही निश्चितच आज ज्या राजकीय प्रतिक्रिया पंढरपूर आणि अमरावती येथून आल्या त्या तुम्ही बघितलेल्या नसणार आहेत. बच्चू कडू जे प्रहार संघटनेचे सर्वेसर्वा आहेत आणि आता नुकतेच त्यांनी शिवसेना शिंदे गट यांच्याकडनं विधान परिषदेची सभासदाची शपथ घेतली. त्यांनी एक वक्तव्य केलं आणि त्यावरती जे अमरावतीमधनं भाजपच्या नेत्यांकडनं जी प्रतिक्रिया आलेली आहे ती निश्चितच या महायुतीमध्ये एक नवा अध्याय संघर्ष सुरू झालेला आहे हेच सांगणार आहे. काय आहे विषय हा आपण जाणून घेणार आहोत. व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा, कारण हा विषय थोडा संवेदनशीलही आहे आणि हा विषय खूप दिवसांपासून चालूही आहे. त्यावरती आपण आपला व्ह्यू हा ठेवणार आहोत. तोपर्यंत व्हिडिओला तुम्ही जर म्हणजे चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. मित्रांनो, आपण सर्वप्रथम 3 गोष्टींवरती बोलणार आहोत. 3 मुद्द्यांथ्रू आपण हे विश्लेषण बघणार आहोत. त्यामध्ये सगळ्यात पहिलं मुद्दा आहे तो म्हणजे बच्चू कडू यांचं वक्तव्य. बच्चू कडू आज पंढरपूर येथे एका कार्यक्रमात बोलत होते आणि त्यांनी कमेंट केली. त्यांनी जनतेला जे संबोधित करत होते त्यावेळेस त्यांनी ते सांगितलं की आज जर प्रामाणिकपणे महाराष्ट्रात जर मुख्यमंत्री पदासाठी कोण चांगला आहे, कोणाचा पोल असा जर तुम्ही घेतला तर निश्चितच एकनाथराव शिंदे यांचं नाव पुढे येईल. जनता त्यांना प्रिफर करते असं त्यांनी वक्तव्य केलं. हे वक्तव्य निश्चितच आता त्यांना विधान परिषद सदस्यत्व मिळालं यावरही आहे आणि बच्चू कडू आणि एकनाथ शिंदे यांची नजीकी म्हणजे मित्र किंवा ते एकदम कट्टर नजीकचे आहेत हे आपल्याला जेव्हा एकनाथ शिंदे यांनी बंड केला होता त्यावेळेसही ते त्यांच्यासोबत गुवाहाटीलाही गेले होते. सो निश्चितच या दोघांची आहे जवळीक आणि त्या पद्धतीने हे वक्तव्य केलेलं आहे, यात काही शंका नाही. परंतु आता दुसऱ्या मुद्द्याकडे येतोय आपण की भाजपची जी काही प्रतिक्रिया आहे ती खूपच म्हणजे क्विक आणि एकदम बोचरी अशी टीका त्यांनी बच्चू कडूंवर केली. ही टीका सहजासहजी आपल्याला कधी आढळत नाही. भाजप तेवढा समतोल राखते. परंतु बच्चू कडू यांनी जी टीका केली, हे जे वक्तव्य केलं त्यावर भाजपने अमरावतीमधनं एकदम क्विक रिस्पॉन्स दिला आणि त्यामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे की बच्चू कडू हा म्हणजे गोंधळलेला नौटंकीबाज असा माणूस आहे आणि त्याच्याकडे एवढं लक्ष देण्याची गरज नाहीये. सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे की देवेंद्र फडणवीस हे एकदम लोकप्रिय नेते आहेत आणि तेच मुख्यमंत्री पदासाठी महाराष्ट्रातल्या जनतेच्या मनात ते आहेत असं वक्तव्य केलं. ही टीका खरी जहरी टीका मानली जाते बच्चू कडू यांच्यावरती, कारण भाजप सहसा बच्चू कडू आणि भाजप यांचं वैर आता समोर येतंय खूप दिवसापासून. आणि आपण आता तिसऱ्या मुद्द्याकडे येतोय की खरंच बच्चू कडू यांनी जे वक्तव्य केलेलं आहे ते जनतेच्या मनात आहेत की उगाच त्यांनी राजकीय जे पुढची 2029 साली जी विधानसभा येईल त्याची तयारी चालू केलेली आहे एकनाथ शिंदे यांनी. कारण प्रहारमधनं बच्चू कडू येणं आणि त्यांनी आता असं उघडपणे भाजप विरुद्ध देवेंद्र फडणवीस आणि मेनली मुख्यमंत्र्याच्या चेहऱ्याबद्दल बोलणं हे कितपत योग्य आहे किंवा काय पद्धतीने हे वक्तव्य केलंय याची खरंच राजकीय समीकरणे काय बनतील हे आपल्याला हळूहळू कळेलच. तुम्हाला काय वाटतंय मित्रांनो की म्हणजे आता महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री पदासाठी देवेंद्र फडणवीस हेच पॉप्युलर असतील की जनतेच्या मनात एकनाथ शिंदे हेही आहेत? ते नक्की कमेंट सेक्शन मध्ये कमेंट करून व्यक्त करा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.